शोभेच्या दारू कामातून प्रकटली चंद्रयान मोहीम 3 दारू काम पाहण्यासाठी होम मैदानावर लोटली प्रचंड गर्दी। होम मैदानावर 3D मॅपिंगच्या माध्यमातून सिद्धेश्वर महाराजांचे चरित्र उलगडण्यात आले। बालपणीचे सिद्धेश्वर महाराज कपिल सिद्ध मल्लिकार्जुन यांची भेट, सिद्धेश्वर महाराज व मंदिर, अन्य परिसरातील भक्ती कार्याची माहिती, लेसर शो मधून शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे जीवन चरित्र उलगडला। दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा शोभेचे दारूकाम सुरू झाले। हवेत उडणारे उंच औटगोळे, चांदण्यांचा प्रकाश, रंगीबेरंगी धबधबे, झाडी, फुलपाडी असा झगमगाट शोभेचे दारूकाम सोलापूरकरांनी अनुभवले। दिव्य आणि भव्य सोहळा अनुभवत असताना भारत विश्वगुरू आणि चंद्रयान 3 हे शोभेच्या दारू कामांमध्ये दाखवण्यात आले। कारंजे धबधबा, आकाशातील चांदणे, हवेत उडणारे औटगोळे, धबधबे यांनी डोळ्याचं पारणं भेटले। सुमारे 30 मिनिटे शोभेच्या दारूकाम झाले। शोभेच्या दारूकामात यंदाही M.A. पटेल यांनी बाजी मारली। त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावले, ते 30 वेळा त्यांनी हा मान पटकावला। सिद्धेश्वर फायर द्वितीय आले तर आदित्य फायर कराडचा तृतीय क्रमांक आला। सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले। बंगळुरूचे लेसर शो दाखवलेल्या चेतन यांचाही सन्मान झाला। होम मैदानावरील दारूकाम झाल्यानंतर रात्री 11:15 नंदीध्वज मंदिरात आले। मंदिर सभोवती 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर 7ही नंदीध्वज एकत्र उभे करण्यात आले। योग समाधी जवळ भाविकांना गाजर, पेरू, फळे, गूळ प्रसाद वाटप करण्यात आला। या शोभेच्या दारूकाम प्रसंगी मंदिराचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि इतर मान्यवरांनी या शोभेचे दारूकाम कामाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले। यात्रेच्या निमित्तानं गेल्या 2-3 वर्षापासून आपण सुरू केलेल्या लेसर शोच्या माध्यमातून सिद्धरामेश्वराचं चरित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आपण सरकारसमोर करतोय। या दारू कामाच्या निमित्तानं या ठिकाणी दारू कामाची आतषबाजी झाली। त्यामध्ये ते 3 स्पर्धक त्यामध्ये भाग घेतले। त्यामध्ये सिद्धेश्वर फायरवर्क्स, त्याचप्रमाणे कराड आदित्य फायरवर्क्स कराड आणि दरवर्षी पहिला क्रमांक पटकवणारे आपल्या सोलापूरचे M.A. पटेल, या सर्वांचं मी सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक कौतुक करतो आणि अभिनंदन करतो। तशाच पद्धतीनं गेली 3 वर्ष झाले आपण नवीन पिढीला सर्व सद्भक्तांना सिद्धेश्वराचं चरित्र हे समजावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी थोडक्यामध्ये त्यांच्या लहान काळामध्ये आपण हे काम करण्याचा प्रयत्न सुरू केला। गेली 2 वर्ष आपण लेझर बीमच्या शोनी चरित्राचा काही भाग दाखवला। यावर्षी आपण 2D ॲनिमेशनच्या माध्यमातून काही पौराणिक कथा ज्या सिद्धरामेश्वरांच्या होत्या त्या 4 पौराणिक कथा आणि काही आरत्या भीम शोच्या माध्यमातून दाखवला। यामध्ये बेंगलोरची जी चेतन यांची कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमनी अतिशय छोट्या वेळात आम्हाला ते 3D करायचं होतं, परंतु 2D मध्ये आम्ही वेगळ्या करू शकलो आणि त्यामुळे त्यांच्या सर्व टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो। परंतु ते करत असताना अतिशय छोट्या काळामध्ये आमच्याच टीम मधले श्री संतोष पाटील यांनी या स्क्रिप्ट रायटिंगचं काम केलं। तशाच पद्धतीनं साऊंड सिस्टीम मध्ये आकाशवाणीमध्ये संतोष पवार आणि त्यांचे सर्व सहकारी, प्रत्येकाची नावं मला माहित नाही, परंतु त्या सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एक चांगल्या पद्धतीनं आपण ह्या पौराणिक कथा सिद्धरामेश्वराच्या या ठिकाणी दाखवल्या। पुढच्या काळात सिद्धरामेश्वराच्या चरित्राचे काही भाग तशाच पद्धतीनं त्यांचे जीवन समाधी या पद्धतीने घेतलं आणि त्यामध्ये समाजाला उद्देशून ज्या पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलं तो भाग आणि त्यांचा विशेष करून 12व्या शतकामध्ये सामाजिक कार्य, वचन साहित्य याची आधारित अशा पद्धतीचे आपण लेझर शो या पुढच्या काळात करणार आहोत। याहीपेक्षा अतिशय चांगल्याच पद्धतीने आपण ते सादर करणार आहोत। तर या सर्व याला आपण ज्या पद्धतीने सर्व सद्भक्तांनी आम्हाला या ठिकाणी या पाऊल प्रोत्साहन दिलं, त्यांनी या दिलखुलासपणे याचं स्वागत केलं, त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो। सर्व पत्रकार, सर्व मीडिया यामध्ये आपण ज्या पद्धतीने या सर्व कार्यक्रमाला, विशेष करून यात्रेला आणि या लेझर शो आणि दारू कामाच्या कार्यक्रमाला आपण
प्रसिद्धी दिली, सहकार्य केलं, तशाच पद्धतीची भूमिका आपण पुढच्या काळात करावी. मी आपल्या सर्व मीडियाचं या ठिकाणी देवस्थान पंचवटीच्या मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो.